पुण्याच्या मावळमधील कुंडमळा इथे रविवारी पूल कोसळून मोठी दुर्घटना झाली। ही दुर्घटना झाली तेव्हा पुलाच्या मध्यभागी असलेले पर्यटक नदीच्या प्रवाहात पडले होते, ज्यातील जवळपास 51 जणांना वाचविण्यात यश आलंय। तर रेस्क्यू केलेल्या 51 जणांपैकी 8 जणांची प्रकृती गंभीर असून जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। तर आतापर्यंत या दुर्घटनेत 4 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे, पण मृतांची संख्या वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त करण्यात येत आहे। काल केलेल्या बचाव कार्यानंतर कुणी सापडलं नाही अशी तक्रार प्रशासनाकडे अद्याप आलेली नाही। मात्र तरी देखील खबरदारी म्हणून आज पुन्हा एकदा रेस्क्यू ऑपरेशन राबविलं जाणार आहे। आज सकाळपासूनच हे रेस्क्यू सुरू केलं आहे, पण अजूनही पावसाची संततधार सुरू असल्याने नदीच्या पाण्याचा वेग वाढला आहे, त्यामुळे बचाव पथकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो। दरम्यान या दुर्घटनेनंतर पर्यटन स्थळी जाताना पर्यटकांनी आपली स्वतःची काळजी घेऊनच पर्यटन करावं, हुल्लडबाजी किंवा धोकादायक पर्यटन करू नये असं आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी पर्यटकांना केलंय। तसेच घटनास्थळी पाहणी करून त्यांनी हॉस्पिटलमधील जखमींची विचारपूस केली। तसेच शासनाकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख आणि जखमींच्या उपचाराला संपूर्ण खर्च शासन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तर ही दुर्घटना होण्यापासून थांबवता आली असती का, यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि ऑनलाईन नेताच्या सर्व पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका।